काही ठळक घडामोडी. ठाण्याच्या कोर्टनाका परिसरात असलेल्या संविधान चौकात आज संविधानाचे वाचन जनसेवक व नवनिर्वाचित आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल वाघ, वीरसिंग पारशा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आमदार केळकर यांच्या प्रयत्नातून या कोर्ट नाका येथे अशोक स्तंभ तसेच संविधानाची प्रतिमा उभारण्यात आली आहे. यावेळी कोकण पदवीधर आमदार निरंजन डावकर, श्री संजय वाघोले, अध्यक्ष ठाणे शहर भाजपा, श्री वीरसिंग पारशा, श्री राजेश गाडे, विशाल वाघ, उषाताई वाघ, निलेश कोळी, राहुल कुन, आरिफ भटगुजर व स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 75 वर्ष आज पूर्ण झाली. ठाण्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या तर्फे प्रतिवर्षी या चौकामध्ये, ज्याला संविधान चौक म्हणतात, अशोकस्तंभ चौक म्हणतात, याला एक इतिहास आहे. या ऐतिहासिक चौकामध्ये संविधानाचं आम्ही वाचन करतो. खरं म्हणजे ही फार फार मोठी देशाला दिलेली फार मोठी ताकद आहे या संविधानाची. देशाचं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याकरता संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या गरिबाला ताकद मिळाली आहे, सर्व घटकांना ताकद मिळालेली आहे आणि परिपूर्ण अशा प्रकारचं हे संविधान 75 वर्ष या देशाला प्रगतीकडे नेतं आहे. जगामधला सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती या संविधानाच्यामुळे या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि यामुळे 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प पण आहे ठाण्यामध्ये की या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण वर्षभर या संविधानाच्या निमित्ताने काम आणि कार्यक्रम करणे. संविधान हे कोणीही बदलू शकत नाही आणि त्याच्यासंबंधी कोणी अशा प्रकारचं भाष्य करणं हे देखील खरं म्हणजे उचित नाही आणि त्याच्यामुळे ही संविधानाची पूजा आहे आणि ही पूजा दैनंदिन रोज करणं हे देखील प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. सर, हा देश आपला आहे आणि आपल्याला चालवायचा, ही संकल्पना जोपर्यंत नागरिकांच्या मनात रुजत नाही तोपर्यंत संविधान अभिप्रेत आहे का असं? नाही, निश्चितपणे या देशामधल्या लोकांच्या मनामध्ये याविषयी आदर आणि आत्मीयता आहे. जागृती निर्माण करणं महत्त्वाचं असतं आणि ती देखील जागृती आम्ही निर्माण करत आहोत. देशाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा ज्या वेळेला प्रधानमंत्री पदावर ते खुर्चीत बसले त्यावेळेला संसदेच्या पायरीला नमस्कार करून, डोकं टेकून, संविधानाच्या प्रतीची पूजा करून त्यांनी देशाच्या नागरिकांना आश्वस्त केलं, विश्वस्त केलं की या संविधानाला समोर ठेवून मी देश चालवेल आणि त्यामुळे निश्चितपणे या देशामधली 140 कोटी जनता जी आहे ती संविधानाच्याबद्दल निश्चितपणे पुढच्या काळात देखील आत्मीयता ठेवेल. महायुतीची सत्ता आल्यानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये आता मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिंदे गटाने ठाण्याच्या कशिश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिरात माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वतीने महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरती दरम्यान महिलांनी एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेले फलक हाती घेतले होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्ता मिळाली. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ लागल्याचे चित्र निर्माण झाले. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा व्हावा अशी मागणी करतायत. दरम्यान ठाण्याच्या कशिश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिरात शिवसेना शिंदे गटाने आरती आयोजित केली होती. यावेळी शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळावे अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी केली. राज्यात महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने आल्याने विरोधी पक्षांनी EVM मशीनवर खापर फोडले. लाडकी बहीण, पटेंगे तो कटेंगे असे इतरही मुद्दे आहेत.
अशातच जवळपास 95 मतदारसंघात झालेले एकूण मतदान आणि EVMद्वारे मोजलेले मतदान यात तफावत आढळून येत असल्याने पुन्हा एकदा या EVMवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागले. अशातच महाविकास आघाडीचे इतर उमेदवार पडलेले असताना जितेंद्र आव्हाड कसे काय निवडून आले, इथे EVM घोटाळा झाला नाही का असा सवाल विचारण्यात येत होता. यावर आव्हाड यांनी तसे कसे निवडून आले, त्यांनी काय काय काळजी घेतली फेसबुकवर पोस्ट करून सांगितले आहे. 1 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्ह्यात EVM मशीनची FSC प्रक्रिया सुरू होणार असल्याची पहिली नोटीस आम्हाला निवडणूक आयोगाकडून आली होती. यावेळी माझी एक टीम 25 सहकाऱ्यांसोबत पहिल्या दिवसापासून सज्ज झाली. त्यांच्या सोबतीला वकिलांची एक टीम देखील कामाला लागली होती, असे आव्हाड म्हणाले. माझ्या टीमने या संपूर्ण गांभीर्याने लक्ष घालत अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेवर अगदी करडी नजर ठेवली. EVM मशीनबाबत पहिल्या टप्प्यातील तपासणी, रँडमायझेशन 1, 2 व नंतर कमिशनची प्रक्रिया पार पडली. त्यावर टीमने लक्ष ठेवले. या लोकांनी निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असल्यास तो त्यांच्या लक्षात आणून दिला. चुका होत असल्यास त्यात माझी मदत घेऊन त्या दूर केल्या. अधिकाऱ्यांची वाईवेळा वादी झाला. गोड बोलूनही कामे करून घेण्यात आली. हे करण्यामागे आमचे सर्व गोष्टींवर लक्ष आहे याची जाणीव करून देण्याची रणनीती होती, हे आव्हाड म्हणाले. EVMच्या वाहतुकीवरही आम्ही लक्ष ठेवले होते. जेव्हा जेव्हा ही EVM एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्यात आली तेव्हा त्या गाड्यामागे आमची टीम जात होती. एक गाडी बिना पोलीस सुरक्षा घेत निघाली, ती देखील आम्ही पकडली होती. त्यांचे ट्विटही केले होते, असेही आव्हाड म्हणाले. निवडणूक आयोगाच्या सर्व प्रक्रिया आम्ही पार पडल्या. त्यामुळे कोणत्या बूथवर कोणती मशीन जाणार याचे तपशील आमच्याकडे होते. त्यामुळे इतर कोणाच्या मशीन तिथे नेण्याची हिंमत होऊ शकली नाही. मतमोजणी वेळी देखील आमच्या एजंटना याची माहिती दिली गेली, त्याचे प्रशिक्षण घेतले. यामुळे कोणतीही धांदली माझ्या मतदारसंघात होऊ शकली नाही आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. दुचाकी रस्त्यावर चालवता येत असली तरी पक्का लायसन्स मिळवण्यासाठी परीक्षा देताना अनेक जण गर्भगळीत होतात. परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या चालकांसाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी सेक्युलेटर कक्ष निर्माण करण्यात आला असून दुचाकी स्वारांनी नियमानुसार सुरक्षित वाहन चालवण्यासाठी युनायटेड वे मुंबई आणि एव्हियन्स यांच्या माध्यमातून गेल्या 6 वर्षात 1375 दुचाकी स्वारांनी सेक्युलेटर मशीनवर दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. मर्फी जवळील ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रस्ता दुचाकी सिम्युलेटरचे कक्ष ऑगस्ट 2023 मध्ये सुरू करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात येणाऱ्या दुचाकी स्वाराला सिम्युलेटर मशीनची योग्य ती माहिती दिली जात आहे. सिम्युलेटरमुळे दुचाकी चालवताना आपले दोष काय आहेत हे समजण्यासाठी मदत मिळते. दुचाकी स्वाराने वाहतूक नियमानुसार गाडी चालवणे अपेक्षित आहे. रस्त्यावरील सिग्नल, खुणा, वेग मर्यादा आदी सर्व गोष्टींचा अभ्यास करून टेस्ट ड्राईव्हची परीक्षा देणं उत्तम असते. मात्र परीक्षेत वाहन चालविताना चुका घडतात आणि चालकाला अनुत्तीर्ण केलं जातं. मात्र हे टाळण्यासाठी सिम्युलेटर मशीन महत्त्वाचा दुवा ठरत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिले. सिम्युलेटर मशीनवर सर्व मांडणी दुचाकीसारखी आहे. केवळ संगणकीय स्क्रीन बघून वाहन चालवायचे आहे. यात एक्सिलेटर, गिअर आदी सर्व दिलं असून स्क्रीनवर दिसणारे रस्ते, चौक, सिग्नल, नागमोडी वळण, खड्डे, पाऊस, शाळा, रुग्णालय, धुकं आदी सर्व दाखवले आहे. शहर, महामार्ग, कमी जास्त गर्दी, विविध प्रकारचे हवामान, विविध प्रकाश योजना, पाऊस, धुके इत्यादी प्रकारची परिस्थिती संगणकात निर्माण करता येते, ज्याद्वारे विविध परिस्थितीत वाहन चालवण्याचा सराव अथवा चाचणी घेता येते. शेवटी संगणकीय चाचणीचा निकाल देखील स्क्रीनवर दिसतो. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे महापालिका व कल्याण डोंबिवली महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांचे
ऑक्टोबरचे वेतन अद्याप रखडलेले आहे. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली. ठाणे औद्योगिक न्यायालयाने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय प्रशासनाला किमान वेतन अधिनियमानुसार वेतन द्यावे असे आदेश दिले असताना आरोग्य विभाग आणि ठेकेदार लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड यांच्याकडून उल्लंघन सुरू असल्याचे श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खरेलिया यांनी सांगितले. तर ठाणे महापालिकेतील जेटिंग गाड्यांवरील सफाई कामगार तसे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घंटागाडी प्रकल्पातील कामगारांनाही ऑक्टोबरचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. सर्व ठेकेदार बिलांची रक्कम मिळाली नसल्याचे कारण पुढे करून कामगारांना दरमहा वेळेवर वेतन दिले जात नाही. करारनामा करताना किमान 2-3 महिने वेतन अदा करण्याची ठेकेदारांची क्षमता असल्याची अट असतानाही अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने कंत्राटी कामगारांची पिळवणूक सुरू आहे असे त्यांनी सांगितले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.